नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बॅचलर ऑफ डिझायनिंग या कोर्सेसला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला सुरुवातीला CET द्यावी लागत असते. मग त्यासाठी तुम्ही CETचा फॉर्म पण फिल केलेला असेल. फॉर्म फिल केल्यानंतर बघा, जर चुकून तुमच्याकडे तुमच्या फॉर्ममध्ये काही चेंजेस असतील, म्हणजे तुमचं नाव चुकलेलं असेल किंवा काही इन्फॉर्मेशन जी आहे तर ती एडिट करायची असेल. मग जर तुम्ही फॉर्म फिल केलेला असेल, डॉक्युमेंट्स पण अपलोड केलेले असतील, पेमेंट पण केलेलं आहे, परंतु त्यानंतर तुमच्या लक्षात आलं की काही चेंजेस जे आहेत ते आपल्याला फॉर्ममध्ये करायचे आहे. तर मग त्यासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ऑनलाईन एडिट फॅसिलिटी जी आहे किंवा एडिट विंडो जी आहे तर ती ऑन झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी बॅचलर ऑफ डिझायनिंगची जी CET आहे 2026ची, तर त्याचा फॉर्म जर तुम्ही फिल केलेला असेल आणि जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील फॉर्ममध्ये, तर मग त्यांना एडिट विंडो जे आहे तर ती ओपन झालेली आहे. मग त्याच रिलेटेड आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती बघत आहोत. जी नोटिफिकेशन आलेली आहे तर त्या नोटिफिकेशनमध्ये माहिती दिलेली आहे की तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये चेंजेस करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला डेट्स दिलेले आहे. मग त्या डेट्समध्येच तुम्ही त्यामध्ये एडिट जे आहे तर ते एडिट करू शकता. मग त्या रिलेटेड माहिती बघूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणत्या गोष्टींमध्ये चेंजेस करू शकता. कॅन्डिडेट नेम, जर तुमचं स्पेलिंगमध्ये जर काही चेंजेस असेल, तुमचं नावामध्ये जे वर्ड्स आहेत तर त्यामध्ये काही चेंजेस असतील तर ते तुम्ही चेंज करू शकता. म्हणजे कॅन्डिडेट नेम चेंज करू शकता. त्यानंतर डेट ऑफ बर्थ जर चुकलेली असेल, इयर किंवा मंथ्स सिलेक्ट करताना चुकलेलं असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही चेंजेस करू शकता. तिसरं जे आहे तर ते फोटोग्राफमध्ये जर तुमचा फोटो फॉर्म फिल केला, तुम्ही सुरुवातीला अपलोड करता. अपलोड केल्यानंतर ज्या वेळेस तुम्ही फॉर्म जो आहे तर तो प्रिंट करतात. प्रिंट केल्यानंतर तुम्हाला असं समजलं की जो फोटोग्राफ आहे तर तो ब्लर आलेला आहे किंवा काही रोटेट झालेला असेल काहींचा किंवा काही वेगळंसुद्धा असू शकतो. तर मग अशा वेळेस नवीन जर फोटोग्राफ तुम्हाला अपलोड करायचा असेल लेटेस्ट, तर तो तुम्ही करू शकता. तसेच सिग्नेचर छोटी आलेली असेल, साईज थोडी मोठी पाहिजे असेल तर तुम्ही सिग्नेचर पण तुम्ही चेंज करू शकता. त्यानंतर चुकून जेंडर जे आहे तर ते चेंज झाले असेल, फिमेल करायचं असेल तर मेल झालेलं असेल किंवा मेल करायचं असेल तर फिमेल झालेलं असेल, हे जरी तुम्हाला चेंजेस करायचे असतील ते तुम्ही चेंजेस करू शकता. आणि त्यानंतर पुढे आहे बघा, आता ह्या 5 गोष्टी तुम्ही चेंज करू शकता. मग यासाठी लास्ट डेट कोणती असणार आहे. मग एडिट फॅसिलिटीसाठी 9 मार्च 2026ला एडिट फॅसिलिटीला सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट जे असणार आहे बघा 11 मार्च 2026 ही लास्ट डेट असणार आहे या बॅचलर ऑफ डिझायनिंग CET चा फॉर्म जो आहे तर त्यामध्ये एडिट करण्यासाठी. तर अशा प्रकारे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बॅचलर ऑफ डिझायनिंग CET 2026 रिलेटेड नवीन एक अपडेट बघितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.